नमस्कार. सर्वांचं स्वागत आहे आवाज आपल्या जनतेच्या या न्यूज चॅनल मध्ये. आज आपण एक अशा व्यक्ती समोर आहोत आणि अशा व्यक्तीला भेटणार आहोत जे की मागील 15 वर्षापासून कानोडी समाज यांच्या आरक्षणासाठी ते लढत आहेत आणि त्यांचा जो लढा आहे अक्षरशः यशस्वी टप्प्यावर आलेला आहे. त्याच लढ्याला महाराष्ट्र शासनामध्ये ओबीसी आरक्षणासाठी संमती मिळालेली आहे, पण केंद्रामध्ये अद्याप मिळालेली नाही. आणि नुकतीच त्यांची एक ओबीसी कृती समितीची एक मुंबईला बैठक पार पाडली. त्या बैठकी संदर्भात आपण त्यासोबत काही चर्चा करणार आहोत आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की त्या कृती समितीमध्ये काय ठरलं आणि त्यांची पुढील दिशा काय आहे. सरंगिरे, कारोडी समाज संघटनेचा कोषाध्यक्ष. आम्ही 2007 पासून जो लढा सुरू केला होता आरक्षणासाठीचा, त्यामध्ये पहिले 3 वर्ष तर आम्हाला हेच जाणून घेण्यामध्ये वेळ गेला आमचा, किंवा आरक्षणामध्ये कोणती जात येण्यासाठीचा निकष काय असतो आणि त्या निकषानुसार गेली 15 वर्षे आम्ही तो लढा देत महाराष्ट्र शासनामध्ये कानोडी नावाची जात ही आरक्षणामध्ये आलेली आहे, पण केंद्रामध्ये नाही आहे. समाजातल्या आम्ही समविचारी तरुण एकत्र येऊन समाजाने आम्हाला जो पाठिंबा दिला आणि लढण्याची ऊर्जा दिली, त्यामुळं आम्ही दिल्लीपर्यंत पोहोचलो. दिल्लीला कसं होतं की प्रत्येक महाराष्ट्रातले असो की इतर राज्याचे पण असेच प्रश्न आहेत. प्रत्येक जण वैयक्तिक जाऊ भेटत होता. तिथे काय झालं की अशा सगळ्यांच्या एकत्रित आमच्या भेटी झाली, तुमचं हेच काम आहे, आमचं हेच काम आहे म्हणून 33 जातींनी काय केली, संघर्ष समिती स्थापन केली. त्याचे अध्यक्ष नागपूरचे श्रावण फरकाडे साहेब हे आहेत. व कानोडी समाजाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी व मराठवाड्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी मी श्याम सरंगिरे व आमचे अध्यक्ष सोमनाथ सोमवारे यांच्यावरती जबाबदारी टाकलेली आहे. व आमचा हा लढा आता मुंबईपासून दिल्लीपर्यंत गेला. दिल्लीचा पिछडा आयोग, जसं महाराष्ट्रामध्ये राज्य मागास आयोग असतं तसं केंद्रामध्ये पिछडा आयोग आहे. आमचा अहवाल पिछडा आयोगाकडून केंद्र सरकारकडे गेलेला आहे. या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय आमचे नामदेवराव राऊत, श्रावण फरकाडे साहेब, मोरेश्वर भाले साहेब यांनी माननीय गृहमंत्री अमित शाह साहेबांची सुद्धा भेट घेतलेली आहे. व आमची पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची भेट प्रलंबित आहे. व राष्ट्रपतीची द्रौपदी मुर्मू माननीय राष्ट्रपती यांची सुद्धा भेट प्रलंबित आहे. आता हा लढा आम्हाला लढण्यासाठी या 33 जातींनी जी वज्रमूठ केलेली आहे, तर हा लढा आम्ही केंद्रामध्ये आरक्षण मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही व 33 जाती महाराष्ट्रातल्या ह्या पण शांत बसणार नाहीत. त्याकरिता आम्ही कृती समिती नावाची संघटना स्थापन करून पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचं कार्य चालू आहे. चंद्रकांत काशीनाथ सोमवारे, कानोडी समाजाचं जवळजवळ 15 वर्ष झालं काम करतोय मी. कानोडी समाजाने अध्यक्ष म्हणून मला पद दिलेलं आहे. तर मी अगोदर महाराष्ट्र शासनामध्ये ओबीसी आपली जात नव्हती कानोडी, तर ते आणून देण्याचं म्हणजे सगळ्या समाजाच्या कडून सहकार्यानं ते 15 वर्षात झालेलं आहे. आता फक्त केंद्रात नाही आहे आपली जात ओबीसी मध्ये, तर ते आता आम्ही सगळे मिळून प्रयत्न करत आहोत. तर त्या हे करत असताना आम्ही सगळे कागदपत्र केंद्राकडे आयोगाकडे दिली असता आम्हाला तिथे बाकी जेवढ्या जाती शिल्लक होत्या ते एकोणएकाच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊन जवळजवळ 33 जाती एका ठिकाणी आली. आणि काल मुंबईला एक बैठक झाली. त्या बैठकमध्ये कृती समिती म्हणून एक स्थापन झालेली आहे. त्या कृती समितीचे उपाध्यक्ष म्हणून मला पद दिलेलं आहे. आणि या मराठवाड्यामध्ये आपली जात कानोडीच फक्त जात आहे. बाकी विदर्भाचे आहेत, काही पश्चिम महाराष्ट्रातले आहेत. तर बाकीच्या जाती आपल्या मराठवाड्यात आपली कानोडीच जात असल्यामुळे आमच्या मागे इकडल्या पूर्ण मराठवाड्याचं काम आमच्याकडे सोपवलेलं आहे. ठीक आहे.